बुलेटिनच्या सुरुवातीलाच धक्कादायक बातमी मुंबईतून ग्रँट रोड परिसरात सकाळी इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळलेला आहे। या घटनेमध्ये 3 जण जखमी झालेले आहेत। जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। दरम्यान एका अगदी तान्ह्या बाळाला वाचवण्यात यश आलंय। इमारतीमधील 40 नागरिकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। सध्या या परिसरात मदत आणि बचाव कार्य पूर्ण झालेलं आहे। मुंबईतील ग्रँट रोड परिसरात सकाळी इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, बाल्कनीचा भाग कोसळलेला आहे, ग्रँट रोड मध्ये ही घटना घडलेली आहे, उपचार सुरू आहेत रुग्णांवर, अधिक काय माहिती आहे? नक्कीच मुंबईतल्या गजबजलेल्या ग्रँट रोड पश्चिम येथील रुबिनिसा मंजिल या इमारतीचा जो दुसरा आणि तिसरा मजल्याचा भाग होता बाल्कनीचा, तो खाली कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत 70 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालेला असून 3 जण जखमी झालेले आहेत। जखमींना भाटिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जे जखमी झालेले आहेत त्याच्या किरकोळ जखमी झालेल्यांमध्ये 13 जणांचा समावेश आहे, ज्यामध्ये 6 पुरुष, 6 महिला आणि एका लहान बाळाचा समावेश आहे। ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्याची तात्काळ माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली। जे या ठिकाणी बचाव कार्य हाती घेण्यात आलेलं होतं। 40 जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेलं होतं। आता बचाव कार्य थांबलेलं आहे। जे जखमी झालेले आहेत त्यामध्ये अतुल शहा, निकेश शहा आणि विजय आनंद या 3 जणांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। एकंदरीत पाहता ही इमारत 100 वर्षाहून अधिक जुनी होती। या इमारतीचा एक डाव्या बाजूचा जो भाग होता तो कमकुवत झालेला होता। महानगरपालिका आणि म्हाडा या दोघांकडून त्याचं ऑडिट करण्यात आलं होतं असंही सांगितलं जात आहे। मात्र इमारत नोटीस जर दिली असेल तर ही इमारत रिकामी का करण्यात आली नव्हती हा प्रश्नही आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। नोटीस देऊनही इमारत खाली करण्यात आली नव्हती, या संदर्भात कारवाई होणार आहे का आणि कोणावर कारवाई केली जाईल? सध्या जे काही इमारतीचा मलबा आहे तो हटवण्याचं काम सुरू आहे। जे जखमी होते त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि पुढील जी कारवाई आहे ती महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून केली जाणार आहे। अगदीच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।